राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठ्या कारवाई केल्यात. यातील एका प्रकरणात चक्क सहाय्यक पोलीस निरीक्षकाने गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तर दुसऱ्या प्रकरणात शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी दोघांनी एका व्यक्तीकडून 1 लाख रुपयाची मागणी केली. पहिल्या प्रकरणात वर्तकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास रहाणे यांच्या विरोधात लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यांना मुंबई उच्च न्यायालयातून अंतरिम जामीन मिळाला आहे. तक्रारदार हे वर्तकनगर पोलीस ठाण्यात हजेरी देण्यासाठी तपासी अधिकारी रहाणे यांच्याकडे गेले असता गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात दाखल करणाऱ्या व्यक्तीसोबत तडजोड करण्यासाठी 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी 20,000 रुपये यापूर्वी घेतल्याचे आणि उर्वरित 30,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. 10 जूनला तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिल्यानंतर पडताळणीमध्ये रहाणे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या कारवाईत राबोडी परिसरातील एका शाळेतील प्रवेशासाठी लाच मागितल्या प्रकरणी एका महिलेसह एका खासगी इसमाला ठाणे लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. फातिमा अन्सारी आणि चैतन्य प्रधान अशी ताब्यात असलेल्याची नावे आहेत. फातिमा ही राबोडीमध्ये तर चैतन्य खारकरआळी परिसरात वास्तव्यास आहे. राबोडी भागात 100% शासकीय अनुदानित शाळा आहेत. या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे फातिमा आणि चैतन्य यांनी केली होती. यानंतर 17 जूनला तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 29 जूनला पथकाने सापळा रचून फातिमा आणि चैतन्य यांना शाळेचे शैक्षणिक शुल्क वगळून 77,300 रुपये घेताना ताब्यात घेतले. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना अटक केली. शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्न पत्रिका फुटल्या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे जिल्हा यांच्या वतीने काल ठाण्यात शांततापूर्ण निषेध करण्यात आला. यावेळी शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी कठोर कारवाई करून योग्य पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा TET संदर्भात भिवंडी येथे प्रश्नपत्रिका फुटीचा प्रकार समोर आल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली. या प्रकारामुळे लाखो परीक्षार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर शंका उपस्थित झाल्यात. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे जिल्ह्याने शासनाकडे निवेदन सादर करून या प्रकरणाची उच्चस्तरीय निपक्ष आणि कालबद्ध चौकशी करण्याची मागणी केली. तसेच या गैरप्रकारात सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करून तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण होणे ही अत्यंत गंभीर बाब असून त्यामुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. अशा घटना केवळ परीक्षार्थ्यांचे नुकसान करत नाही तर संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमळीत करतात असेही त्यांनी म्हटले आहे. प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ ठाण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे जिल्हा यांच्या वतीने शांततापूर्ण निषेध निदर्शने करण्यात आली. ठाण्यातील SRA प्रकल्पात रहिवाशांवर वर्षानुवर्ष अन्याय होत असून विकासकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे ठाण्यातील SRA कार्यालयातील अधिकारी रहिवाशांसाठी काम करतात की ते बिल्डर धार्जिणे आहेत असा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करत या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या खाजगी मालमत्तेचीही चौकशी करावी अशी खळबळजनक मागणी आमदार केळकर यांनी केली. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार केळकर यांनी ठाण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली. ठाणे शहरात अनेक SRA प्रकल्प सुरू आहेत पण 10-10 वर्ष तेथील रहिवाशांना हक्काची घरे मिळत नाहीत. विकासकाकडून त्यांना घर भाडे मिळत नाहीत. विक्रीची इमारत आधी पूर्ण करून त्यातील सदनिकांची विक्री केली जाते. मूळ रहिवाशांना मात्र घरासाठी हेलपाटे मारावे लागतात. लुईसवाडीतील साई आनंद गृहनिर्माण संस्था आणि अजिंक्य महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था 10 वर्षापूर्वी स्थापन झाल्यात. मात्र अद्याप येथील रहिवाशांना घरे मिळालेली नाहीत. विशेष म्हणजे संबंधित विकासकांनी आवश्यक तरतुदी पूर्ण केल्या नसल्याने ते विकासक म्हणून पात्र देखील नाहीत. खोटे दस्तावेज
असुरक्षित कर्ज यामुळे धोक्यात आलेले प्रकल्प आणि विकासकांची गुन्हेगारी ठाण्यातील SRA अधिकाऱ्यांना दिसत नाही का, असा प्रश्न केळकर यांनी अधिवेशनात उपस्थित केला आहे. प्रमोटर आणि सल्लागारही विकासकांचे भागीदार असल्याने रहिवाशांना न्याय मिळणार कसा? झोपडपट्टीधारकांना देशोधडीला लावण्याचे काम अधिकारी आणि विकासक करत असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. ठाणे शहरात असलेल्या SRA कार्यालयातील CEO आणि हे ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. राज्य सरकारने लोककल्याणाच्या अनेक योजना आणल्या, मात्र अधिकाऱ्यांनी त्याचा बट्ट्याबोळ केला. ठाण्यातील SRA अधिकाऱ्यांचे विकासकांची लागेबंदी आहेत काय, असा प्रश्न निर्माण झाला असून या कार्यालयाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्यात यावी. या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या खाजगी मालमत्तेची चौकशी करावी, म्हणजे त्यांनी केलेला भ्रष्टाचार उघडकीस येईल, अशी मागणी केळकर यांनी केली. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. पावसाळा सुरू होताच ठाण्यात धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. वागळेशेठ परिसरात आज सकाळी भर रस्त्यात अचानक झाड कोसळले. या घटनेत कार्यालयात पायी जात असलेले 52 वर्षीय पवन झा हे जखमी झालेत, तर बस, टेम्पो, 2 कार, 7 दुचाकी आणि एका रिक्षेसह एकूण 11 वाहनांचे नुकसान झाले. ठाण्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या वागळेशेठ परिसरात अनेक कंपन्या असल्याने दररोज हजारो कर्मचारी या भागात ये जा करतात. अशा गजबजलेल्या परिसरातील प्रशांत कॉर्नरजवळ रोड क्रमांक 31 येथे आज सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास अचानक मोठे झाड कोसळले. रस्त्यालगत उभ्या असलेल्या बस, टेम्पो, 2 कार, 7 दुचाकी आणि एका रिक्षावर झाड कोसळल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याचवेळी ज्ञानेश्वर नगर येथे राहणारे पवन झा हे कार्यालयाकडे पायी जात असताना त्यांच्या अंगावर झाड कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने वागळेशेठ येथील प्रगती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ठाणे शहरातील वागळेशेठ भागात अनेक मोठ्या कंपन्या आहेत, त्यामुळे शहरातील तसे बाहेरील अनेक नागरिक येथे कामासाठी येत असतात. असे असताना वागळेशेठ भागातील प्रशांत कॉर्नर जवळील रोड क्रमांक 31 येथे आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अचानक झाड कोसळले. झाड रस्त्यालगत उभ्या असलेल्या बस, टेम्पो, 2 कार, 7 दुचाकी आणि रिक्षासह एकूण 11 वाहनांवर कोसळल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. चितळसर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले SI राजेंद्र पाटील यांच्या विरोधात चितळसर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेक सिटी मॉल कापूरवाडी येथील स्पामध्ये जबरदस्तीने प्रवेश करून एका तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार 25 वर्षीय तरुणी तिचे ATM डेबिट कार्ड हरवल्याची तक्रार नोंदवण्यासाठी चितळसर पोलीस ठाण्यात गेल्या होत्या.
मात्र हा गुन्हा कापूरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तिला तेथे जाण्यास सांगण्यात आले. तक्रारदाराचा आरोप होता की पोलीस ठाण्याबाहेर SI राज पाटील यांनी तिची भेट घेऊन इथे कोणीही मदत करणार नाही असे सांगत स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला आणि संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी तिला दुचाकीवरून गौरव स्पीड येथे नेले, खरेदीसाठी फिरवले असा तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात पाटील यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची तात्काळ उल्हासनगर कंट्रोल रूममध्ये बदली करण्यात आली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.